हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, कामगार विभाग भरतीची जी आजपासून जी आपली एक्झाम चालू होणार आहे, त्याच्यासाठी आपण ज्यांचा पेपर आज इव्हनिंगला आहे किंवा उद्या सकाळी आहे, त्यांच्यासाठी महारिव्हिजनची एक आज लास्ट सेशन घेऊन आलेलो आहे आपण. तर बघा, यामध्ये जे मोस्ट इम्पोर्टंट तुमचे 100 एम-सी-क्यूज राहतील, ते हे 100 एम-सी-क्यूजचा सराव या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तर बघा, नेक्स्ट बघू आपण आणि यासोबत तुम्हाला 1200 प्लस वन लाइनर्स आणि जे आपले 600 प्लस एम-सी-क्यूज आहेत फ्री, तर ते पण कसे घ्यायचे हे पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. बघा, प्रश्न क्रमांक 1, कारखाना अधिनियम 1948 विजेशिवाय काम करणाऱ्या किमान किती कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होतो? तर लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू धिस तुमचं उत्तर येईल बी. 20 पेक्षा जास्त जास्त जर करणाऱ्या कामगार असलेल्या आस्थापनांना हे लागू होत असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, कारखाना अधिनियम 1948 नुसार प्रौढ ॲडल्ट व्यक्ती म्हणजे किती वर्षे वयावरील व्यक्ती? लक्षात घ्या, ॲडल्ट म्हणजे 18 वर्षे वरील व्यक्तींना आपण प्रौढ म्हणतो. म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, कारखाना अधिनियम 1948 नुसार प्रौढ कामगारासाठी कमाल किती साप्ताहिक कामाचे तास किती आहेत? तर लक्षात घ्या, कमाल जे कामाचे तास आहेत तुमच्या कारखाना अधिनियमनुसार हे तुमचे असतात 48 तास. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, कारखाना अधिनियमानुसार दर 20 दिवसांच्या कामासाठी प्रौढ कामगाराला किती दिवसांची रजा मिळते? तर लक्षात घ्या, दर 20 दिवसांच्या कामासाठी प्रौढ कामगाराला जी रजा आहे, ही रजा तुमची एका दिवसाची भेटत असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, बघा, जर तुम्हाला 1200 प्लस वन लाइनर्स आणि 600 प्लस एम-सी-क्यूज जर हवे असतील, तर आपल्या या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जय हिंद सर म्हणून 10 कमेंट्स करायचे आहेत. किती? 10. मोजून 10 कमेंट्स करा. त्याचा स्क्रीनशॉट आपल्या WhatsAppला पाठवा. बघा, आपला जो WhatsApp नंबर आहे 9067057977. लक्षात घ्या, 9067057977 या नंबरवरती WhatsAppला तुम्ही तो स्क्रीनशॉट पाठवा आणि मी लगेच तुम्हाला मग याची वन लाइनर्स आणि एमसीक्यूज ची पीडीएफ सेंड करतो. चला बघू नेक्स्ट क्वेश्चन, कारखाना अधिनियमानुसार बालक म्हणजे चाइल्ड किती वर्षांखालील व्यक्ती असलेला असतो? तर लक्षात घ्या, कारखाना अधिनियमानुसार 15 वर्षांखालील व्यक्तीला जे आहे आपण हे बालक म्हणजे चाइल्ड म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक क हे उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, कारखाना अधिनियमानुसार ओव्हरटाईमसाठी वेतन दर सर्वसाधारण दराच्या किती पट दिला जातो? लक्षात घ्या, कारखाना अधिनियमानुसार ओव्हरटाईम जो दर आहे हा 2 पट दिला जातो. लक्षात घ्या, किती? 2 पट दिला जात असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील. ओव्हरटाईम आपल्या साधारण दराच्या 2 पट असतो. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कारखाना अधिनियमांतर्गत मुख्य निरीक्षक चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज यांची नियुक्ती कोण करते? तर लक्षात घ्या, यांची जी नियुक्ती आहे, ही नियुक्ती आपले राज्य सरकार करत असते. कोण करते? राज्य सरकार करते. आणि लक्षात घ्या, हे चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज हे तुमचे जे काम आहेत, तर हे कामासाठी जनरली आणि त्यासोबत सोबत तुमचे जे काही मेंटेनन्सचे बुक वगैरे रेकॉर्ड आहेत, तर हे चेक करण्याचं बी काम आपले हे चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज करत असतात. त्यानंतर बघा अ, प्रश्न क्रमांक 8, कारखाना अधिनियमानुसार प्रौढ कामगारासाठी दैनंदिन कमाल कामाचे तास किती आहेत? तर लक्षात घ्या, कमाल कमाल विचारलेले आहे तुम्हाला, म्हणजे मॅक्झिमम किती आहेत? तर हे 9 तास असतात. ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा नेक्स्ट, वेतन प्रदान अधिनियम 1936 वर प्रश्न आहेत. बघा, वेतन प्रदान अधिनियम 1936 नुसार 1000 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनेत वेतन कोणत्या तारखेपासून द्यावे लागते? तर लक्षात घ्या, 1000 पेक्षा कमी जे कामगार असलेल्या आस्थापनेत जर बघितलं आपण, तर जे वेतन आहे हे 7व्या दिवसापूर्वी आपल्या सर्व कामगारांना भेटणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वेतन प्रदान अधिनियम 1936 नुसार कालावधी वेज पिरियड जास्तीत जास्त किती असू शकतो? तर लक्षात घ्या, कालावधी वेज पिरियड जास्तीत जास्त, बघा हे लक्षात घ्या, हे तुमच्या आपला कोड ऑन वेजेस आहे, म्हणजे वेतन संहिता 2019 चा जो कायदा आहे, त्यामध्ये जुने आणि नवीन जर विचारला तुम्हाला, तर हा प्रश्न विचारू शकतो. तर नुसार वेतन कालावधी वेज पिरियड जास्तीत जास्त किती असू शकतो? तर जास्तीत जास्त जो वेज पिरियड आहे तुमचा, हा 1 महिना असतो. आणि बघा, कोड ऑन वेजेस मध्ये काय दिलेलं आहे, आपण जर पेमेंट एका महिन्याला देत असेल, तर दुसऱ्या महिन्याच्या 7व्या तारखेपर्यंत आपल्याला ते देणं गरजेचं आहे. तुम्ही जर लक्षात घ्या, हे 7व्या तारखेपर्यंत किंवा तुम्ही जर 15 दिवसाची देत असाल, तर ते तुमच्या 15व्या दिवशी देणं गरजेचं आहे, किंवा 7व्या दिवशी जर देत असाल, तर 7व्या दिवशी पूर्ण 7 दिवसाची पेमेंट तुम्हाला देणं गरजेचं आहे. हे 3 बाबी आहेत, त्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11,
1000 किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापनेत वेतन प्रदान अधिनियमानुसार वेतन कोणत्या तारखेपूर्वी द्यावे लागते? तर लक्षात घ्या, 1000 किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापनेत वेतन प्रदान अधिनियमानुसार जे वेतन आहे हे तुमच्या 10व्या दिवसापूर्वी द्यावे लागते. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील याचं, 10व्या दिवसापूर्वी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. वेतन प्रदान अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? लक्षात घ्या, वेतन प्रदान अधिनियम 1936 रोजी लागू झालेला आहे. 1936 म्हणजे ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. वेतन प्रदान अधिनियमांतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो? तर लक्षात घ्या, जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर हे प्राधिकृत अधिकारी म्हणजे ऑथॉरिटीकडे करावी लागते असते. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन तुमचा, किमान वेतन अधिनियम 1948. किमान वेतन अधिनियम 1948 नुसार वेतन कोण निश्चित करते? लक्षात घ्या, जे वेतन आहे हे तुमचं वेतन निश्चित करण्याचं काम केंद्र व राज्य सरकार हे दोन्ही करत असते. कारण की जनरली जर बघितलं आपण तर केंद्र सरकार तो कायदा बनवतो आणि राज्य सरकार तो लागू करतो, आहे की नाही? म्हणजेच काय, तुमचं वेतन दोन्ही निश्चित करतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15. किमान वेतनामध्ये मूळ वेतनासोबत कोणता घटक समाविष्ट नाही? लक्षात घ्या, किमान वेतनासोबत तुमचा मूळ कोणता समाविष्ट नाही? तर बघा जनरली आपल्याला माहिती आहे यामध्ये जर बघितलं आपण तर तुमचा घरभाडे भत्ता एचआरए हा नसतो. लक्षात घ्या, हे वगळलेला आहे. क उत्तर राहील याचं. काय, सॉरी आपल्याला डीए महागाई भत्ता यामध्ये ऍड नाही. लक्षात घ्या, किमान वेतन पण हे जर जनरली बघितलं आपण तर हे घरभाडे भत्ता तुमच्या कोड ऑन वेजेस नुसार ऍड नाही, एचआरए ज्याला म्हणतो आपण. पण याचं जर उत्तर बघितलं आपण, तुमचा हे 1936 चा किमान भत्ता आहे. यामध्ये जनरली जर विचारलं तुम्हाला तर यानुसार तुमचा महागाई भत्ता डीए उत्तर असायला पाहिजे. हा, लक्षात घ्या, ऑप्शन ए. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. किमान वेतन अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर लक्षात घ्या, किमान वेतन अधिनियम हा तुमचा 1948 ला अस्तित्वात आलेला आहे. किमान वेतन अधिनियम 1948 ला. आणि जे किमान वेतन संहिता आहे ते आता वेतन संहिता ती 2019 ची आहे आणि किमान वेतन अधिनियम 1948 चा. त्यानंतर बघा, किमान वेतन अधिनियमांतर्गत सल्लागार मंडळ ऍडवायझरी बोर्ड कशासाठी स्थापन केले जाते? लक्षात घ्या, ऍडवायझरी बोर्ड जे आहे हे तुमच्या वेतन शिफारसीसाठी आपण स्थापन करत असतो. ऑप्शन ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. बोनस प्रदान अधिनियम 1965 वर प्रश्न आहेत. बोनस प्रदान अधिनियम किमान किती कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होतो? तर लक्षात घ्या, बोनस प्रदान अधिनियम जे आहे हे तुमच्या कमीत कमी 20 कामगार असलेल्या आस्थापनांना लागूच असतो. म्हणजेच का ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील याचं, ब. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 19. बोनस प्रदान अधिनियमानुसार किमान बोनसचे प्रमाण किती आहे? तर लक्षात घ्या, बोनस प्रदान अधिनियमानुसार बोनसचे जे किमान हे आहे पर्सेंटेज हे 8.33 असते आणि मॅक्स टू मॅक्स जर बघितलं आपण हे 20% असते. लक्षात घ्या, 20% मॅक्सिमम. आणि जर किमान जर विचारलं तुम्हाला तर 8.33. आणि यामध्ये बी जर बघितलं आपण 8.33 किंवा 100 जे तुमचं जास्त असेल ते द्यावे लागतंय, आहे की नाही? त्यानंतर बघा, बोनस प्रदान अधिनियमानुसार कमाल बोनसचे प्रमाण किती आहेत? तर लक्षात घ्या, कमाल बोनसचे जे प्रमाण आहे आता सांगितलं मी तुम्हाला किती असते, 20% असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. बोनस मिळण्यासाठी कामगाराने वर्षात किमान किती दिवस काम केलेले असावे? लक्षात घ्या, बोनस मिळवायचे जर असेल तुम्हाला तर किमान तुम्ही 30 दिवस काम करणे गरजेचं आहे. म्हणजेच काय, प्रश्न क्रमांक 21 चं उत्तर राहील तुमचं 30. किती राहील? 30 म्हणजेच ब उत्तर राहील. त्यानंतर बघा, बोनस प्रदान अधिनियमानुसार बोनस पात्रतेसाठी सध्याची वेतन मर्यादा किती आहे? तर बोनस जर पात्र व्हायचं असेल तुम्हाला तर ही सध्याची जी पात्रता आहे ही 21,000 रुपये. म्हणजेच काय, तुमचं ऑप्शन क्रमांक क आहे. त्यानंतर बघा, प्रसूती लाभ अधिनियम 1961. प्रसूती लाभ अधिनियम 1961 सुधारित नुसार पहिल्या 2 अपत्यांसाठी प्रसूती रजा किती आठवड्यांची आहे? तर लक्षात घ्या, पहिल्या 2 अपत्यांसाठी जी रजा आहे तुमची ही 26 आठवड्यांची असते. किती? 26 आठवड्यांची. ऑप्शन क्रमांक ड उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. तिसऱ्या अपत्यासाठी प्रसूती लाभ अधिनियमानुसार रजा किती आठवड्यांची असते? तर लक्षात घ्या, जो तिसरा अपत्य म्हणजे तिसरा जो चाइल्ड आहे याच्यासाठी फक्त तुमची 12 आठवड्याची असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 25. प्रसूती लाभ अधिनियम किती किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनेस लागू होतो? तर लक्षात घ्या, प्रसूती लाभ अधिनियम जनरली जर बघितला आपण तर हा तुमच्या
10 कामगार असलेल्या जास्तीत जास्त किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या कामगारांना हे जनरली आस्थापनेस हे लागू होत असतो. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. प्रसूती लाभ अधिनियमानुसार किती किंवा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनेस पाळणाघर जे आहेत, की ज्याला आपण क्रीच किंवा सुविधा अनिवार्य आहे. तर लक्षात घ्या, किती आस्थापनांमध्ये सपोज काय आहे, प्रसूती लाभ अधिनियमानुसार समजा किती कर्मचारी ज्यामध्ये असले, तर त्या मालकाला, ज्या आस्थापनेला ते क्रीच अवेलेबल करणे गरजेचं असते. तर लक्षात घ्या, हे आपण क्वेश्चन मागं पण रिपीट केला होता. तर हे याचं उत्तर राहील तुमचं 50, म्हणजे ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम 1970 यानुसार कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम 1970 कोणत्या कामगार संख्येला लागू होतो? तर लक्षात घ्या, हा तुमच्या 20 कामगार असलेल्या संस्थेला लागू होत असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. कंत्राटी कामगार अधिनियमानुसार कंत्राटदाराला काम सुरू करण्यापूर्वी काय आवश्यक असते? तर लक्षात घ्या, कंत्राटी कामगाराला कामगार अधिनियमानुसार कंत्राटदाराला काम करण्यापूर्वी जनरली जर बघितलं आपण, तर ते परवाना म्हणजेच तुमचं लायसन असणे गरजेचं असते. कारण की कंत्राटी कामगार तुमची जनरली जर बघितलं आपण, तर हे कंत्राटदाराकडे जर परवाना असेल, लायसन असेल, तरच तो घेऊ शकतो काम, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. कंत्राटी कामगार अधिनियमानुसार मुख्य नियोक्त्याला प्रिन्सिपल एम्प्लॉयर काय करणे बंधनकारक असते? तर लक्षात घ्या, जो मुख्य नियोक्ता असतो किंवा जो तो प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे, याला नोंदणी करणे गरजेचं असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. कंत्राटी कामगार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? लक्षात घ्या, कंत्राटी कामगार अधिनियम जो आहे, हा तुमचा 1970 रोजी लागू झालेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. औद्योगिक विवाद अधिनियम 1947 औद्योगिक विवाद अधिनियम 1947 नुसार सेवा शर्तीत बदल करण्यापूर्वी कामगाराला किती दिवसांची नोटीस द्यावी लागते? तर लक्षात घ्या, हे तुमचे जर बघितलं आपण, तर नोटीस ही तुमची 21 दिवसापूर्वी द्यावी लागत असते बदल करण्यापूर्वी, म्हणजे ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32. सार्वजनिक उपयोगिता सेवेत पब्लिक युटिलिटी सर्व्हिस संप करण्यापूर्वी किती आठवड्यांची नोटीस द्यावी लागते? तर लक्षात घ्या, जी तुमची सार्वजनिक उपयोगित सेवेत संप करायचा जर असेल, तर ही नोटीस तुम्हाला किमान 6 आठवडे अगोदर देणं गरजेचं असते. किती? 6 आठवडे अगोदर देणे हे गरजेचं असते. त्यानंतर बघा, औद्योगिक विवाद अधिनियमांतर्गत विवाद सोडवण्यासाठी प्रथम स्तरावर कोणती यंत्रणा काम करते? तर हे तुमचे जे काही विवाद जर झाले, तर हे विवाद सोडवण्यासाठी सलोखा अधिकारी म्हणजे कॉन्सिलिएशन ऑफिसर हा तुमचा कार्य करत असतो. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34. औद्योगिक विवाद अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? लक्षात घ्या, औद्योगिक विवाद अधिनियम जो आहे, हा तुमचा 1947 रोजी लागू झालेला आहे. कोणता? 1947 रोजी लागू झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35. औद्योगिक विवाद अधिनियमानुसार कामगार वर्कमॅन या व्याख्येत कोणाचा समावेश होत नाही? लक्षात घ्या, कामगार व्याख्येत जर बघितलं आपण, तर व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय पदावरील व्यक्ती यांचा त्यामध्ये समावेश होत नसतो. ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा, कामगार संघटना अधिनियम 1926 कामगार संघटना म्हणजे ट्रेड युनियन नोंदणीसाठी किमान किती सदस्य आवश्यक आहेत? लक्षात घ्या, तुमची कामगार संघटना जी आहे नोंदणीसाठी किमान जर बघितलं आपण, तर तुमचे 7 सदस्य आवश्यक आहेत. किती? ट्रेड युनियनसाठी किमान 7 सदस्य आवश्यक आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण, तर कामगार संघटनांची नोंद कोणाकडे केली जाते? तर लक्षात घ्या, कामगार संघटनांची जी नोंद आहे, ही तुमची कोणाकडे केली जाते? तर लक्षात घ्या, कामगार संघटनाची ही निबंधक रजिस्ट्रार ऑफ ट्रेड युनियन यांच्याकडेही जनरली आपण करत असतो. तर लक्षात घ्या किती. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. कामगार संघटना अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? कामगार संघटना अधिनियम हा तुमचा 1926 रोजी अस्तित्वात आला. कधी? 1926 रोजी. लक्षात घ्या. हे बघा, 1926 रोजी अस्तित्वात आलेलं आहे. त्यानंतर बघा, 2001च्या सुधारणेनुसार कामगार संघटना नोंदणीसाठी किमान सदस्य संख्या निकष काय आहे? बघा, 2001 ची जी सुधारणा झालेली आहे, यानुसार आपल्याला किती कामगार जनरली असणे गरजेचं आहे? तर लक्षात घ्या, यामध्ये जर बघितलं आपण, तिथे एकूण कामगारांच्या 10% किंवा 100 जे कमी असेल ते. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक याचं राहील तुमचं बी उत्तर, आहे की नाही? तुमची जर सदस्य कामगार संघटना जर नोंदणी करायची असेल, तर
10% किंवा 100 जे कमी असेल ते आपल्याला घ्यायचं असतं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, हे औद्योगिक नोकरी स्थायी आदेश अधिनियम 1946 वरती आहेत. लक्षात घ्या. काय म्हणतो? औद्योगिक नोकरी स्थायी आदेश अधिनियम 1946 पारंपरिकरित्या किती कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होतो? तर लक्षात घ्या. हे तुमच्या 100 कामगार असलेल्या, किमान 100 असलेल्या आस्थापनांना लागू होत असतो. म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, स्थायी आदेश अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? लक्षात घ्या. स्थायी अधिनियमाचा जो मुख्य आदेश आहे हा तुमच्या सेवा शर्ती स्पष्ट व निश्चित करणे हा असतो. म्हणजेच काय? तुमचा ऑप्शन क्रमांक बी राहील. सेवा शर्ती स्पष्ट व निश्चित करणे. स्थायी आदेश अधिनियमाचा मुख्य उद्देश सेवा शर्ती स्पष्ट व निश्चित करणे. कारण की बघा, तुम्ही जर बघितलं असेल, खूप वेळेस बघा टीव्हीवर ऍड येतात आणि त्यांच्यामध्ये जे अटी राहतात एकदम बारीक याच्यामध्ये आपल्याला दिसत बी नाही, स्पष्ट अशा खाली लिहिलेले असतात नोट म्हणून, आहे की नाही? तर ते बघा, हे या अधिनियमानुसार आपल्याला ते मुख्य काय आहे, सेवा शर्ती स्पष्ट व निश्चित करण्याचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42, औद्योगिक नोकरी स्थायी आदेश अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर लक्षात घ्या, औद्योगिक जो तुमचा नोकरी आहे स्थायी आदेश अधिनियम हा जनरली आपल्या 1946 रोजी लागू झालेले आहे. लक्षात घ्या, कोणत्या? 1946. ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, स्थायी आदेशांचा मसुदा कोणाकडे मान्यतेसाठी सादर करावा लागतो? तर लक्षात घ्या, स्थायी आदेशांचा मसुदा जो आहे हा तुम्हाला प्रामाणीकरण अधिकारी म्हणजे का सर्टिफाईंग ऑफिसर कडे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील याच्याकडे तुम्हाला हा सादर करावा लागतो. त्यानंतर बघा साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942. साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 प्रामुख्याने कोणासाठी लागू होतो? तर लक्षात घ्या, साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 हा अधिनियम तुमचा दुकाने व उपहारगृहे व चित्रपटगृहातील कर्मचारी यांना हा लागू होत असतो. ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, साप्ताहिक सुट्टी अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर लक्षात घ्या, साप्ताहिक सुट्टी अधिनियमाचा जो मुख्य उद्देश आहे हे आठवड्यातून जनरली जर बघितलं आपण एक सुट्टीचा दिवस सुनिश्चित करणे हा असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46, साप्ताहिक सुट्टी अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर लक्षात घ्या, साप्ताहिक सुट्टी अधिनियम हा 1946 रोजी, सॉरी 1942 रोजी तुमचा हा काय झालेला आहे, लागू झालेला आहे. साप्ताहिक सुट्टी अधिनियम हा तुमचा 1942 रोजी लागू झालेला आहे. त्यानंतर बघा समान वेतन अधिनियम 1976. समान वेतन अधिनियम 1976 चा मुख्य उद्देश काय? समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन, कमाल वेतन मर्यादा किमान, हे जनरली तुमच्या समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन लागू करणे. कारण की यानुसार बघा, जो आपला किमान वेतन अधिनियम आहे यामध्ये पण तुम्हाला कलम 3 मध्ये दिलेले आहे की आपण जनरली काय नाही करू शकत. तुमच्या एक वेळेस बघून घ्या, कलम 3 आहे जो आपला कोड ऑन वेजेस 2019 आहे त्यामध्ये आपण डिस्क्रिमिनेशन नाही करू शकत मेल आणि फिमेल मध्ये, आहे की नाही? तर तो 1976च्या कायद्यामध्ये पण होता आणि आपल्या कोड ऑन वेजेस जो मर्ज झालेले आहे 2019 मध्ये जो वेजेस ऍक्ट आलेले आहे त्यामध्ये पण आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, समान वेतन अधिनियमानुसार भरतीमध्ये कशाला प्रतिबंध आहे? तर लक्षात घ्या, समान वेतन अधिनियमानुसार भरतीमध्ये लिंग आधारित भेदभाव आपण करू नाही शकत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय आहे तुमचा? ब उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 48 च ब, कारण की हेच तुमच्या कलम क्रमांक 3 कोड ऑन वेजेस मध्ये पण आहे. लक्षात घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, क्वेश्चन क्रमांक 49, समान वेतन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर लक्षात घ्या, समान वेतन अधिनियम जो आहे आपला 1976 रोजी लागू झालेला आहे. वर्ष कोणता आहे? 1976. ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, उपदान प्रदान अधिनियम यावरती आधारित आहे. बघा उपदान प्रदान अधिनियम तुमचा सन 1972 रोजी लागू झालेलं. लक्षात ठेवा याचं इयर. उपदान म्हणजेच काय? ग्रॅट्युटी मिळण्यासाठी कामगारांनी किमान किती वर्ष सतत सेवा केलेली असावी? लक्षात घ्या, किमान तुम्हाला सतत 5 वर्षे सेवा ही पूर्ण केलेली असावी लागत असते ग्रॅट्युटी मिळण्यासाठी. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51, उपदान प्रदान अधिनियमानुसार प्रत्येक पूर्ण झालेल्या सेवा वर्षासाठी किती दिवसांचे उपदान म्हणून दिले जाते? तर लक्षात घ्या, हे तुमच्याला प्रत्येक 15 दिवसाचे उपदान म्हणून दिले जात असते. म्हणजेच काय? तुमचा ऑप्शन क्रमांक बी ब उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, उपदान प्रदान अधिनियम किमान किती कर्मचारी असलेल्या आस्थापनांना लागू होतो? तर लक्षात घ्या, उपदान प्रदान अधिनियम जो आहे हा तुमच्या किमान 10 कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होत असतो. ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, उपदान प्रदान अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर लक्षात घ्या, उपदान प्रदान अधिनियम हा सन 1972 रोजी लागू झालेला आहे. ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील.
त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, उद्यान प्रदान अधिनियमानुसार सध्याची कमाल उद्यान मर्यादा किती आहे? तर सध्याची जी कमाल म्हणजे जास्तीत जास्त जी उद्यान प्रदान मर्यादा आहे ही 20 लाख रुपये आहे. किती आहे? ऑप्शन क्रमांक बी 20 लाख रुपयापर्यंत आपल्याला ग्रॅच्युटी मिळत असते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वेठबिगार पद्धत निर्मूलन अधिनियम 1976. वेठबिगार पद्धत निर्मूलन अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर लक्षात घ्या, वेठबिगाराचा जो मुख्य उद्देश आहे वेठबिगारी प्रथेचे निर्मूलन करणे हा आहे. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वेठबिगार पद्धत निर्मूलन अधिनियमानुसार वेठबिगार कामगारांचे कर्ज कशा प्रकारे हाताळले जाते? तर लक्षात घ्या, वेठबिगार कामगारांचे कर्ज जे आहे, हे कर्ज माफ केले जाते किंवा त्यांचे कर्ज हे रद्द केले जाते. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वेठबिगार पद्धत निर्मूलन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर हे तुमच्या बघा, वेठबिगार पद्धत किंवा हा जो हे निर्मूलन कायदा आहे हा तुमचा सन 1976 रोजी लागू झालेला. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट कोणता कायदा आहे? बालकामगार प्रतिबंध नियमन अधिनियम 1986. बघा, बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियमानुसार किती वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध आहे? तर लक्षात घ्या, हे जे 14 वर्षाचे मुलांना कामावर आपण ठेवू नाही शकत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा, किशोरवयीन ॲडोलसंट कामगार म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती? तर लक्षात घ्या, ॲडोलसंट म्हणजेच किशोरवयीन मुलं जे असतात हे 14 ते 18 वर्ष वयोगटातील असतात. ज्याला आपण बघा टीन एज पण म्हणतो. हे जनरली तुमचे ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 60, बालकामगार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर लक्षात घ्या, बालकामगार अधिनियम जो आहे तुमचा हा सन कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर लक्षात घ्या, बालकामगार अधिनियम हा तुमचा 1986 रोजी लागू झालेला आहे. लक्षात घ्या, सन 1986 ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा, आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम 1979. आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम 1979 वर प्रश्न आहेत. तर यानुसार बघा, किमान किती कामगार नियुक्त करणाऱ्या आस्थापनांना हा लागू होत असतो? तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 61 चं उत्तर राहील तुमचा ऑप्शन क्रमांक ए, म्हणजे हे 5 कामगार नियुक्त करणाऱ्या आस्थापनांना लागू होत असतो. त्यानंतर बघा, आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियमानुसार कंत्राटदाराकडे काय असणे आवश्यक आहे? आंतरराष्ट्रीय स्थलांतरित कामगार अधिनियमानुसार कंत्राटदाराकडे जे आहे हे तुमचा लायसन म्हणजेच परवाना असणे आवश्यक आहे. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर बघा, आत्ताच बघितला आपण, जो हा आंतरराज्य जो तुमचा स्थलांतरित कामगार कायदा आहे हा सन 1900 जनरली जर बघितला आपण तर हा 1979 मध्ये लागू झालेला. ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, मोटार परिवहन कामगार अधिनियम 1961 किमान किती कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होत असतो? तर लक्षात घ्या, किमान 5 कामगार असलेल्या आस्थापनांना हे लागू होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, मोटार कामगार अधिनियमानुसार दैनंदिन कामाचे तास किती आहेत? तर लक्षात घ्या, मोटार परिवहन कामगार जो अधिनियम आहे यानुसार दैनंदिन कामाचे दिवस आहेत, कामाचे तास हे तुमचे 8 तास आहेत. किती? 8 तास काम करणे गरजेचं असते त्यानुसार. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 66, मोटार परिवहन कामगार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर लक्षात घ्या, मोटार कामगार परिवहन अधिनियम जो आहे हा तुमचा 1961 रोजी लागू झालेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 66 ब उत्तर राहील. त्यानंतर बघा, विडी व सिगार कामगार अधिनियम 1966 नोकरी विषयक अटी अधिनियमाचा उद्देश काय आहे? बीडी सिगार उद्योगातील कामगारांच्या कामाच्या परिस्थितीचे नियमन, उत्पादनावर कर आकारणे, निर्यात नियमन, कच्च्या मालाचे नियमन. तर लक्षात घ्या, यानुसार उत्तर जर बघितलं आपण त्याचं उत्तर ए राहील. कारण की याचे काय आहे, त्यांच्या कामगारांच्या कामाच्या परिस्थितीचे नियमन करण्यासाठी हा बनवलेला होता. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा, बीडी सिगार कामगार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर लक्षात घ्या, आताच बघितलं आपण, हे तुमच्या सन 1966 रोजी लागू झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, विक्री संवर्धन कामगार सेवा शर्ती अधिनियम 1976 प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लागू होतो? तर लक्षात घ्या, विक्री जे तुमचं आहे विक्री संवर्धन हे तुमच्या औषध निर्माण व इतर अधिसूचित उद्योग यातील कर्मचाऱ्यांसाठी हा लागू होतो. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 70, विक्री संवर्धन कामगार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? लक्षात घ्या, विक्री संवर्धन कामगार अधिनियम हा तुमचा आत्ताच बघितला आपण 1976 रोजी लागू झालेला आहे. कोणता? 1976 वर्षी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, श्रमिक कामगार अधिनियम 1955 कोणासाठी लागू आहे? तर लक्षात घ्या, श्रमिक कामगार जो अधिनियम आहे हा तुमच्या कार्यरत पत्रकारांसाठी लागू आहे, वर्किंग जर्नलिस्ट. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील याचं.
त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, श्रमिक पत्रकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर लक्षात घ्या, हा श्रमिक कामगार जो अधिनियम आहे तुमचा 1955 रोजी लागू झालेला आहे. कोणती? 1955. त्यानंतर बघा नेक्स्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी सर्वोच्च अधिकार कोणाला आहेत? तर बघा हे सर्वोच्च अधिकार तुमच्या केंद्र सरकारला आहेत. सर्वोच्च अधिकार केंद्र सरकार म्हणजे ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर लक्षात घ्या, पर्यावरण संरक्षण अधिनियम जो आहे एन्व्हायरमेंटल ऍक्ट हे 1986 चा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वेतन संहिता 2019 वर, आता हे तुमचे खूप महत्वाचे राहणार आहे कारण की कोड 4 कोड मधला एक कोड आहे. वेतन संहिता 2019 मध्ये किती जुन्या कामगार कायद्यांचे एकत्रीकरण झालेले आहे? तर लक्षात घ्या, किती कायद्याचे झालेले? तर हे तुमच्या 4, ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा वेतन संहिता 2019 मध्ये खालीलपैकी कोणता अधिनियम समाविष्ट नाही? किमान वेतन अधिनियम, वेतन प्रदान अधिनियम, बोनस प्रदान अधिनियम, उपदान प्रदान अधिनियम. तर लक्षात घ्या, यामध्ये तुमचा उपदान प्रदान अधिनियम हा जनरली जर बघितला आपण तर समाविष्ट नाही. म्हणजेच काय तुमचं उत्तर काय राहील? ऑप्शन क्रमांक ड. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वेतन संहिता 2019 मध्ये कोणते नवीन संकल्पना समाविष्ट करण्यात आली? राष्ट्रीय किमान वेतन, फ्लोअर वेज, कमाल वेतन मर्यादा, करमुक्त वेतन किंवा जनरली ऑप्शन तुमचं निवृत्ती वेतन. तर लक्षात घ्या, यामध्ये नवीन समाविष्ट राष्ट्रीय किमान वेतन ही तुमची नवीन त्यामध्ये समाविष्ट संकल्पना करण्यात आलेली आहे. फ्लोअर वेज लक्षात घ्या, मिनिमम फ्लोअर वेज आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वेतन संहिता 2019 नुसार वेतन वेजेसच्या व्याख्येत कशाचा समावेश होतो? ट्रेनिंग भत्ता, महागाई भत्ता, मूळ वेतन. तर लक्षात घ्या, महागाई भत्ता, फक्त मूळ वेतन, फक्त बोनस. तर यामध्ये तुमचा ऑप्शन क्रमांक ए राहील. यामध्ये बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये एचआरए लागू नाही. लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला विचारते की काय वगळलेलं आहे? तर लक्षात घ्या, यामध्ये एचआरए वगळलेला आहे. यामध्ये तुमचा एचआरए लागू होत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 79, एस एस तुमचा कोड ऑन सोशल सिक्युरिटी आहे. सामाजिक सुरक्षा संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्ये एकूण किती कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहेत? लक्षात घ्या, यामध्ये तुमच्या 9 कायद्यांचे एकत्रीकरण करण्यात आलेले, ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील. सोशल कोड ऑन सोशल सिक्युरिटी. त्यानंतर बघा सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्ये प्रथमच कोणत्या कामगारांना सामाजिक सुरक्षा संहिता कवचाखाली आणण्यात आले? लक्षात घ्या, यामध्ये तुमचे गिग व प्लॅटफॉर्म कामगार जे आहेत यांना यामध्ये सुरक्षा कवचाखाली आणलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 81, सामाजिक सुरक्षा संहितेनुसार असंघटित गिग व प्लॅटफॉर्म कामगारांसाठी कोणता निधी स्थापन करण्याची तरतूद आहे? तर लक्षात घ्या, यानुसार तुमच्या सामाजिक सुरक्षा निधी स्थापन करण्याची काय आहे तुमची तरतूद आहे, म्हणजेच का ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्ये खालीलपैकी कोणता अधिनियम समाविष्ट आहे? तर लक्षात घ्या, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्ये कोणता तुम्हाला जनरली आहे? तर लक्षात घ्या, उपदान प्रदान अधिनियम 1972, उपदान प्रदान अधिनियम 1972 हा तुमचा काय आहे यामध्ये समाविष्ट आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ईपीएफ योजना कोणत्या संहितेत समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या, ही तुमची सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील, ब. त्यानंतर बघा कर्मचारी राज्य विमा ईएसआय योजना कोणत्या संहितेत समाविष्ट करण्यात आली? तर ही पण तुमच्या सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्येच काय झालेली आहे? समाविष्ट करण्यात आलेली आहे, लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, कामगार भरपाई अधिनियम वर्कमेन्स कॉम्पन्सेशन ऍक्ट आता कोणत्या संहितेत विलीन झालेला आहे? लक्षात घ्या, हा जो कॉम्पन्सेशन ऍक्ट आहे हा तुमच्या सामाजिक सुरक्षा संहिता 2020 ऑप्शन ए मध्ये तुमचा हा काय समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, औद्योगिक संबंध संहिता 2020 इंडस्ट्रियल रिलेशन कोड मध्ये कोणकोणत्या अधिनियमांचे एकत्रीकरण करण्यात आले आहेत? लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 86 चं उत्तर जर बघितलं आपण, हे तुमच्या उत्तर बघू बघा, एकत्रीकरण कोणकोणत्या अधिनियमाचे करण्यात आलेले. तर लक्षात घ्या, कामगार संघटना स्थायी आदेश, औद्योगिक किमान वेतन, बोनस, योगदान. यामध्ये जनरली बघा तुमचे कामगार संघटना, ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील याचं. त्यानंतर लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन, औद्योगिक संबंध संहितेनुसार स्थायी आदेश स्टँडिंग ऑर्डर्स लागू होण्यासाठी किमान कामगार संख्या किती असणे गरजेचं आहे? तर लक्षात घ्या, ही तुमची स्टँडिंग ऑर्डर्स लागू होण्यासाठी 300 कामगार त्यामध्ये संख्या असणे गरजेचं आहे, ऑप्शन क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, औद्योगिक संबंध संहितेत कोणत्या प्रकारच्या रोजगाराला अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या, औद्योगिक संबंध संहितेनुसार
तुमचे जे आहे निश्चित मुदतीचे जे रोजगार आहेत यांना मान्यता देण्यात आलेली. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 89. औद्योगिक संबंध संहितेनुसार संप करण्यापूर्वी सर्व आस्थापनांमध्ये किती दिवसांची नोटीस बंधनकारक आहे? तर लक्षात घ्या, किती आस्थापनांची नोटीस बंधनकारक आहे? तर हे 60 दिवसांची. किती? 60 दिवसांची नोटीस ही बंधनकारक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, औद्योगिक संबंध संहितेनुसार एकल वाटाघाटी संघटना सोल निगोशिएटिंग युनियन म्हणून मान्यता मिळण्यासाठी किमान किती टक्के कामगारांचे समर्थन आवश्यक आहे? लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला सोल निगोशिएटिंग युनियन जर मिळवायची असेल तर किमान 51% यामध्ये तुम्हाला कामगारांचे समर्थन मिळणे आवश्यक आहे. आणि हे जर 51% जर नाही भरलं तर तुमची सोल निगोशिएटिंग काउन्सिल स्थापन होते. लक्षात घ्या, निगोशिएटिंग काउन्सिल. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कामाची स्थिती संहिता 2020 OSH कोड किती जुन्या कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करण्यात आलेले? ते बघा, यामध्ये तुमच्या 13 कायद्यांचे एकत्रीकरण आलेले. प्रश्न क्रमांक 91 उत्तर राहील तुमचं क म्हणजेच 13. नेक्स्ट क्वेश्चन बघा, OSH संहितेत मध्ये खालीलपैकी कोणता अधिनियम समाविष्ट आहे? लक्षात, कारखाना अधिनियम 1948, कामगार संघटना अधिनियम 1926, वेतन प्रदान अधिनियम 1936, उपदान प्रदान अधिनियम 1972. तर लक्षात घ्या, यामध्ये तुमचा कारखाना अधिनियम 1948 हा समाविष्ट आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, OSH संहितेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना काय देणे नियुक्त्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे? तर लक्षात घ्या, यामध्ये तुमचे नियुक्ती पत्र अपॉइंटमेंट लेटर देणे हे बंधनकारक आहे. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, OSH संहितेमध्ये खालीलपैकी कोणता अधिनियम समाविष्ट नाही? तर लक्षात घ्या, OSH संहितेमध्ये खालीलपैकी कोणता अधिनियम समाविष्ट नाही? कंत्राटी कामगार अधिनियम, आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम, प्रसूती लाभ अधिनियम, कामगार संघटना अधिनियम. तर लक्षात घ्या, 94 नुसार कामगार संघटना अधिनियम हा तुमचा यामध्ये समाविष्ट नाही. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ड उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 95 महाराष्ट्र विशिष्ट कायदे व सर्वसाधारण यावर आधारित प्रश्न आहे. महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे नियमन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर बघा, हे तुमचा प्रश्न क्रमांक 95 उत्तर राहील, 2018 रोजी लागू झालेले. त्यानंतर बघा नेक्स्ट, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे कल्याण नियमन कोणत्या वर्षी लागू झालेलं आहे? तर लक्षात घ्या, हा तुमचा लागू झालेला आहे सन 1969 रोजी. 1969 म्हणजेच का, ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र माथाडी अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, हे माथाडी मुख्य अधिनियम चा मुख्य उद्देश काय आहे? तर कामगारांच्या नोकरीचे नियमन व कल्याण. ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 98, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर लक्षात घ्या, हा तुमचा सन 1953 रोजी लागू झालेला आहे. ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 99, 4 कामगार संहितेमध्ये लेबर कोड्स एकूण किती कामगार एकत्रित करण्यात आलेले? तर बघा, एकूण किती कामगार कायदे एकत्रित करण्यात आलेले? ते हे तुमचे एकूण 29. लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 99 उत्तर राहील ब. त्यानंतर बघा, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत गिग व प्लॅटफॉर्म कामगारांसाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ कोण स्थापन करते? तर हे तुमचे केंद्र सरकार स्थापन करत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए उत्तर राहील. तर बघा, इथं तुमचे सर्व आजच्या जे पेपरसाठी जे महत्वाचे आहेत ते हे तुमचे 100 MCQ एक वेळेस सर्वांनी रिव्हिजन करून जा. यावरती काही जर डाऊट असेल तर मला नक्की विचारा. आणि यासोबत तुम्हाला ते आपले 1200+ वन लाइनर जे फ्री आहेत ते पाहिजे असेल तर आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करा, ते नक्की मिळून जातील. थँक्यू.